नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन. आपल्या कंपनीचं नाव आहे सिलिको फार्म ॲग्रिकल्चर अँड रिन्युएबल एनर्जी सोल्युशन, वाघोली, पुणे. आपण सोलर ऑन ग्रीड, ऑफ ग्रीड, सोलर स्ट्रीट लाईट, सोलर वॉटर हीटर, परत सोलर वॉटर पंप ह्याच्यामध्ये डील करतो आहे. आणि आपण प्रीमियम क्वालिटीचे सोलर पॅनल्स आणि सोलर सिस्टीम प्रोव्हाइड करतो आहे, राईट. तर आज आपण पाहणार आहोत की आपण ज्यावेळेस सोलर सिस्टीम बसवतो त्यावेळेस नेमकी कोणत्या क्वालिटीचे पॅनल आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. किंवा मग मार्केटमध्ये आज पाहिलं तर आपण भरपूर साऱ्या कंपन्यांचे पॅनल आहेत, बरोबर आहे. आणि इन्व्हर्टरमध्ये पण भरपूर साऱ्या कंपन्या आहेत, 101 कंपन्या आहेत इन्व्हर्टरमध्ये, पॅनलमध्ये. मग त्यामध्ये आपण कोणची सिलेक्ट करायची. आणि आपण 25 ते 30 वर्ष आपल्याला आता फ्युचरचा विचार करतो आहे, बरोबर आहे. आपण ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतो, आज आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर 1 रुपयाचं जरी सामान किंवा भाजीपाला जरी घ्यायचं म्हटलं तर आपण 1-1 रुपये बार्गनिंग करतो, राईट. मग इथं लाखोचा जो काही प्रोजेक्ट असतो त्या ठिकाणी आपण पॅनल आणि इन्व्हर्टर कोणचं बसवायचं हा महत्त्वाचा पॉईंट आहे, राईट. तर त्या अनुषंगाने आपण काय पाहणार आहोत आज की कोणत्या क्वालिटीचं मटेरियल सगळ्यात बेस्ट आहे, पॅनल कोणत्या कंपनीचे सगळ्यात बेस्ट आहेत, त्यानंतर कोणत्या कंपनीचं इन्व्हर्टर सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यानंतर आपण सेगमेंट बनवलेले आहेत सिलिको फार्म सोलरमध्ये. आपण ज्यावेळेस एखादा क्लायंट येतो आणि इन्क्वायरी होते, बरोबर आहे, त्यामध्ये आपण सेगमेंट बनवले आहेत कोटेशनमध्ये: प्रीमियम क्वालिटी, इकॉनॉमिक क्वालिटी आणि लोकल क्वालिटी, राईट. तर त्याच्यामध्ये आपण काय डिफरन्स आहे ते पाहणार आहोत. आणि तुम्हाला ॲटोमॅटिकली कळेल की आपण कोणत्या कंपनीचे पॅनल परचेस करायला पाहिजे, कोणत्या कंपनीचं इन्व्हर्टर आपण परचेस करायला पाहिजे, इन्स्टॉलेशन कोणत्या कंपनीच्या पॅनलचं आणि इन्व्हर्टरचं करायला पाहिजे, कोणचं कॉम्बिनेशन चांगलं आहे, राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत. आणि हा प्रश्न आपला 30 वर्षाचा असतो आणि इन्व्हेस्टमेंट ही भरपूर मोठी असते आणि आपल्याला त्याचं बेनिफिट लाईफ लॉंग घ्यायचं असतं, राईट. तर त्या अनुषंगाने आपण पाहूयात की कोणचे पॅनल. आता मी तुम्हाला प्रथमतः सगळ्यात आपण कोणत्या कंपनीचे पॅनल कोटेशन कसं प्रोव्हाइड करतो आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आता हे आहे आपलं 19 किलोवॅटचं, एक एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला दाखवतो. 19 किलोवॅटचं सोलरचं कोटेशन आहे, हे ऑन ग्रीड सिस्टीमचं कोटेशन आहे, राईट. तर हे आहे प्रीमियम क्वालिटीचं. आता आपण प्रीमियम क्वालिटीमध्ये आपण जर बघितलं तर आपण इथं पाहू शकता प्रीमियम क्वालिटी ऑप्टिमायझर टेक्नॉलॉजी, राईट. वर्ल्ड्स नंबर 1 ऑप्टिमायझर टेक्नॉलॉजी. आता ऑप्टिमायझर टेक्नॉलॉजी काय आहे मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. आता हे बघा, आपण जे काही प्रीमियम क्वालिटीमध्ये इन्व्हर्टर प्रोव्हाइड करतो आहे ते सोलर एजचं आहे. आता सोलर एजमध्ये आणि ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. आता हे जर बघितलं आपण, हे सोलर एजचं सिस्टीमचं डिटेल्स आहे आणि हे स्ट्रिंग इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीचं आहे, राईट. तर मोस्टली इंडियामध्ये काय होतं की आत्ता सध्या तरी आपल्या स्ट्रिंग इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीचे जे काही इन्व्हर्टर आहेत ते मोस्टली सगळ्यात जास्त वापरले जातात. पण आपण ऑप्टिमायझर टेक्नॉलॉजी काय आहे हे आपण थोडक्यात पाहून घेऊयात. फॉर एक्झाम्पल, आपण हे जे काही पॅनल आहेत आपण हे सिरीजमध्ये जोडतो, राईट. मग सिरीजमध्ये जोडल्यानंतर आपण पॅनल ह्याच्यामध्ये काय होतं की हे जे पॅनल आहेत आपण हे सिरीजमध्ये जोडतो. सिरीजमध्ये जोडल्यानंतर फॉर एक्झाम्पल कोणत्या पण पॅनलवरती, फॉर एक्झाम्पल ह्या पॅनलवरती जर शॅडो आली किंवा मग जास्त धूळ साचलेली आहे, राईट, किंवा मग पक्षी बसला आहे, त्याची घाण झाली आहे, तर मग त्या ठिकाणी आपण जो काही परफॉर्मन्स असतो स्ट्रिंगचा पूर्ण, बरोबर आहे, 100% चालू असतो. ह्या पॅनलमुळं पूर्ण परफॉर्मन्स, याचा जो 100% परफॉर्मन्स चालू असतो आणि डस्टमुळं किंवा मग खराब झालेला असेल पॅनल त्याच्यामुळं तो परफॉर्मन्स 100%वरनं 90% येतो. हे बाकीच्या सगळ्या पॅनलचा 90% करून टाकतो स्ट्रिंग इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीमध्ये. ऑप्टिमायझर टेक्नॉलॉजीमध्ये तसं होत नाही. तुम्ही इथं पाहू शकता, फॉर एक्झाम्पल एका पॅनलवरती कोणत्या पण शॅडो आलेली असेल किंवा मग धूळ साचली आहे, जास्त पालापाचोळा पडला आहे किंवा पक्ष्यांनी घाण केली आहे, तर तात्पुरतं फक्त त्याच पॅनलचा परफॉर्मन्स कमी होतो 100%वरनं 90%. बाकीच्या पॅनलचा परफॉर्मन्स आपल्याला ॲज इट इज 100% मिळतो आहे. का की 2 पॅनलच्या मध्ये आपण एक ऑप्टिमायझर बसवतो आहे. ऑप्टिमायझर काय करतं आहे की तुम्हाला प्रत्येक पॅनल आणि प्रत्येक स्ट्रिंग, 2 पॅनलमध्ये स्ट्रिंग फक्त कनेक्ट करते आणि सेपरेशन करते प्रत्येक पॅनलचं, बरोबर आहे. तुम्हाला जो काही DC प्रॉपर करंट जो आहे तो जनरेट झालेला तो तुमच्या इन्व्हर्टरपर्यंत पोहोचवण्याचं काम ऑप्टिमायझर टेक्नॉलॉजी करते. तुम्हाला प्रत्येक पॅनल इथं ऑप्टिमाइज केला जातो. प्रत्येक पॅनल आपल्याला दिसतं की किती आज जनरेशन झालं आहे, कोणत्या पॅनलचं किती जनरेशन झालं आहे, राईट. तर ही आहे ऑप्टिमायझर टेक्नॉलॉजी. ह्याच्यामध्ये काय होतं आहे की फरक काय असतो,
की प्रॉपर जो काही DC करंट जनरेट झालेला असतो राईट, तर तो तुम्हाला इन्व्हर्टरपर्यंत नेण्याचं काम ऑप्टिमायझर करते. प्लस तुम्हाला स्ट्रिंग इन्व्हर्टरमध्ये आणि ऑप्टिमायझर इन्व्हर्टरमध्ये जर बघायला गेलं तर सरासरी 1 ते 1.5 युनिटचा फरक पडतो. कारण की तुमचं ह्याच्यामध्ये थोडी जरी शॅडो आली की पूर्ण स्ट्रिंगचे परफॉर्मन्स तो कमी करतो स्ट्रिंग इन्व्हर्टर राईट. ऑप्टिमायझर इन्व्हर्टर तसं करत नाही. कोणच्या पण पॅनल खराब जरी झालेला असेल तर तो आपल्याला इंडिकेट करतो आणि बाकीच्या पॅनलचा ॲज इट इज परफॉर्मन्स आपल्याला 100% प्रोव्हाइड करतो. तर आपण बघूयात ह्याच्यामध्ये हा इन्व्हर्टर आहे सोलर एजचा. ह्या जगातला असा एकमेव असा इन्व्हर्टर आहे सोलर एजचा की त्याला 12 वर्ष वॉरंटी दिलेली आहे कंपनीने. आणि ऑप्टिमायझरला जर बघितलं आपण तर 25 वर्षाची वॉरंटी आहे राईट. तर ह्याच्यामध्ये इन्व्हर्टरला 12 वर्ष आणि ऑप्टिमायझरला 25 वर्षाची वॉरंटी आहे. हे आहे प्रीमियम क्वालिटीचं कोटेशन. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर आपण जे काही पॅनल प्रोव्हाइड करतो आहे एक्झिटेक, ट्रिना, कॅनेडियन बरोबर आहे. आपण जर सिम्पल गुगलला गेलं तर वर्ल्ड बेस्ट सोलर इन्व्हर्टर जर टाकलं तर तुम्हाला इथे बऱ्याचशा कंपन्या दिसतील. एक मिनिट. वर्ल्ड्स बेस्ट टॉप 10 वर्ल्ड्स आता इथं बघू शकता तुम्ही वर्ल्ड्स टॉप 10 इन्व्हर्टर्स आलेले आहेत. ह्याच्यामध्ये सोलर एजचं पण नाव आहे. सोलर एज जर बघितलं आपण तर वर्ल्डमध्ये सगळ्यात टॉपमोस्ट इन्व्हर्टर आहे सोलरमध्ये राईट. आता आपण बघूयात पॅनलमध्ये वर्ल्ड्स बेस्ट सोलर पॅनल कंपनीज. वर्ल्ड बेस्ट सोलर पॅनल कंपनी जर बघितलं आपण त्याच्यामध्ये JA सोलर आहे, लोंगी आहे, त्यानंतर इथं बघू शकता ट्रिना आहे, सोलर एजचं पण नाव आलेलं आहे ह्याच्यामध्ये, प्लस एक्झिटेक आहे. अशा बऱ्याच कंपन्यांचे पॅनल आहेत जे की वर्ल्डमधले टॉपमोस्ट आहेत. आपण ते त्यांचं वर्ल्डमधले जे काही बेस्ट पॅनल आहेत एक्झिटेक आहे, ट्रिना आहे, कॅनेडियन आहे, हे वर्ल्डमधले बेस्ट ब्रँड आहेत. मागच्या 25 वर्षापासून मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहेत. तर तेच आपण प्रीमियम क्वालिटीमध्ये घेतो आहे. आणि इन्व्हर्टरमध्ये जर बघितलं आपण तर सोलर एज आणि हेवल्स हा इंडियामधला टॉपमोस्ट आहे. आणि प्लस सोलर एज आणि हेवल्समध्ये काय आहे की हेवल्सला 10 वर्ष वॉरंटी आहे आणि सोलर एजला 12 वर्ष वॉरंटी आहे. त्यामुळे आपण प्रीमियममध्ये हे घेतो आहे इन्व्हर्टर आणि पॅनल. आता आपण इकॉनॉमिक क्वालिटीचं पाहूयात. इकॉनॉमिक क्वालिटीमध्ये आपण काय देतो आहे. इकॉनॉमिक क्वालिटीमध्ये आपण बघितलं हे इकॉनॉमिक क्वालिटी आहे. इकॉनॉमिक क्वालिटीमध्ये आपण इंडियामध्ये जे काही टॉपमोस्ट कंपनी आहेत पॅनलमध्ये जसे की गोल्डी आहे, नविताज आहे, रिनासिस आहे, वारी आहे, विक्रम आहे, यांचे आपण पॅनल्स प्रोव्हाइड करतो आहे. आणि इन्व्हर्टरमध्ये जर बघितलं आपण तर पॉलिकॅब आहे, ग्रोवॅट आहे, यांचे इन्व्हर्टर प्रोव्हाइड करतो आहे. हे झालं इकॉनॉमिक क्वालिटीमध्ये. आता हे इंडियामधले सगळ्यात टॉपमोस्ट कंपनीज आहेत पॅनलमध्ये आणि इन्व्हर्टरमध्ये. ते त्यांचं इकॉनॉमिकमध्ये आपण त्यांचं कोटेशन देतो. आणि लोकलमध्ये जर आपण बघितलं तर लोकलमध्ये आपण विक्रम, सोवा, गोल्डी ग्रीन, रिनासिस यांचे पॉलिक्रिस्टलाइन पॅनल आणि इन्व्हर्टर आपण झेवर किंवा पॉलिकॅबचं घेतो आहे राईट. ते ह्याच्यामध्ये बघितलं तर आपण क्वालिटीमध्ये जर बघितलं आपण प्रीमियम आणि इकॉनॉमिक हे 2 आणि लोकल असे 3 टाईपचे सोलरचे कोटेशन प्रोव्हाइड करतो कस्टमरला आपण. ह्याच्यामध्ये डिफरन्स हा आहे की प्रीमियममध्ये आपण वर्ल्डमधले सगळ्यात बेस्ट घेतो आहे आणि प्रीमियममध्ये प्लस आपण ॲटोमॅटिक पॅनल क्लिनिंग सिस्टीम वगैरे सगळ्या गोष्टी देतो आहे. इकॉनॉमिकमध्ये आपण इंडियामधले टॉपमोस्ट घेतो आहे पॅनल
आणि लोकलमध्ये इंडियामधलेच टॉपमोस्ट घेतो आहे, पण पॉलिक्रिस्टलाइन पॅनल आणि इन्व्हर्टर पॉलिकॅप किंवा ग्रोवॅटचा, राईट. तर तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने आपण सेगमेंट बनवलेले आहेत, प्रीमियम क्वालिटी, इकॉनॉमिक क्वालिटी आणि लोकल. ह्याचा फायदा असा आहे की तुम्हाला पण समजतं की तुम्ही कोणत्या क्वालिटीचे पॅनल घेताय, राईट. आता वर्ल्डमध्ये जर बेस्ट पॅनलमध्ये जर बघितलं आपण, वर्ल्डमधले बेस्ट, इंडियामध्येच नाही की वर्ल्डमध्ये बेस्ट जर बघितले आपण, ट्रिना आहे, एक्झिटेक आहे, त्यानंतर लोंगी आहे, त्यानंतर जे आहे, असे बरेचसे, ट्रिना आहे, कॅनेडियन आहे, असे बरेचसे पॅनल आहेत जे की टॉपमोस्ट ब्रँड आहेत. मागच्या 25-30 वर्षापासून ते मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहेत सोलर पॅनलमध्ये. तर अशा पद्धतीचे आपण पॅनल म्हणजे प्रीमियममध्ये देतो आहे. इन्व्हर्टर आपण सोलर एजचाच देतो शक्यतो, मोठी जर सिस्टीम असेल तर, आणि जर 10 किलोवॅटच्या आतमध्ये असेल तर हेवल्स देतो आहे प्रीमियममध्ये इन्व्हर्टर. आणि प्रीमियम इकॉनॉमिकमध्ये आपण इंडियामधले टॉपमोस्ट देतो आहे. इंडियामधले जे काही टॉपमोस्ट कंपनीज आहेत पॅनलमध्ये, जसे की विक्रम, सोवा, गोल्डी ग्रीन, रिनासिस, आणि इन्व्हर्टरमध्ये ग्रोवॅट, गुडवी, फ्रोनियस, ABB, हे स्ट्रिंग इन्व्हर्टरमधले टॉपमोस्ट देतो आहे. लोकलमध्ये सगळ्यात लोकल चालं, बरोबर आहे. आता तुम्ही कम्पेअर करायचं की तुम्ही कोणत्या क्वालिटीचं घ्यायचं आहे, तुम्हाला किती वर्ष त्याचा परफॉर्मन्स घ्यायचा आहे, राईट. आणि तुम्ही जे काही पैसे इन्व्हेस्ट करणार आहात त्या पद्धतीने तुम्हाला क्वालिटी मिळते आहे का, हे तुमचं डिसिजन आहे. माझं फक्त तुम्हाला सांगायचं काम आहे की कोणत्या क्वालिटीचे आपल्याला पॅनल घ्यायचे आहेत, कोणत्या क्वालिटीचं आपल्याला इन्व्हर्टर घ्यायचं आहे, राईट. तुम्ही आता कम्पेअर करू शकताय. थँक्यू.